नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आज खंडेरायाच्या यात्रेनिमित्त मायनी मोराळ्याला जे मैदान भरलं होतं, अतिशय खूप असं छान मैदान भरलं होतं मित्रांनो. त्या ठिकाणी 47 गट पळाले, 7 सेमी पळाल्या, त्याच्यामध्ये 3 सामना झाले आणि फायनल आहे मित्रांनो 5:45 पर्यंत या ठिकाणी पार पडली. याच्यामधले 2 चमत्कार, म्हणजे पहिला चमत्कार या ठिकाणी सुट्टीच्या तिथे कुणाच्याही हातात फोक नव्हता, हसूड नव्हता, काठी नव्हती, म्हणजे अतिशय नंदीच्या बाबतीत हे एकदम चांगल्या पद्धतीच्या मैदानाला सुरुवात झालेली आहे. आणि दुसरं आश्चर्य म्हणजे या मैदानाचा जो मानकरी आहे पुष्पा, ज्याचा एक डोळा बांधला जातो आणि तो पब्लिकच्या साईडने जरी असेल तरी त्याचा डोळा बांधला जातो आणि तो तास सुद्धा इकडे तिकडे करत नाही का, दुसऱ्या तासात जात नाही का, बाहेर गाडी जात नाही कधी. म्हणजे हे पुष्पाचं खास वैशिष्ट्य आहे. त्याच्या नावावरती भिंजोड आहेत 15-20, त्यानंतर 13-14 फायनल पण आहेत. आणि आज सुद्धा या ठिकाणी पुष्पाने 1 नंबर केलेला आहे मित्रांनो. तर पाहूया आपण या ठिकाणी काय काय मोराळे मैदानामध्ये कोण जिंकलेला आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी मैदान झालेलं आहे. तर पहा मित्रांनो, हा आहे कडगुंचा पुष्पा. फायर आहे एकदम मित्रांनो. हा आज या ठिकाणी तो 5 नंबर तासावर होता आणि त्याच्याबरोबर जोडीला पळाला पहिलवान. या दोन्ही जोडींचं हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी त्यांनी मोराळ्यामध्ये 1 नंबर केला, 1 लाखाचे मानकरी झाले. त्यानंतर मित्रांनो दुसरा नंबर ज्यांनी केला ते हे आहेत लाडूचे मालक राजेंद्र गाढवे. आणि त्याच्याबरोबर निंबूतकरांचा सुंदर पळाला मित्रांनो. त्या गाडीवर प्रशांत चिंचनेरकर हे ड्रायव्हर होते. अतिशय छान अशी गाडी पळाली. यांचंही या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. आपला दशम हिंद केसरी बकासूर आज याला 3ऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं, कारण त्याच्या जोडीला होता तो लक्ष्मणराव. पाहूया आपण या ठिकाणी कशा पद्धतीने 4था, 5वा, 6वा क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. हा बकासूर बरोबर पळालेला मित्रांनो लक्ष्मणराव कलेडोनचा. 4था क्रमांक जो या ठिकाणी आलेला आहे, जे मुलांनी आहेत आपले झेंडापंच, त्याचा भुंडा सुंदर आणि कोंडलकर यांचा संग्राम या जोडीने या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक मारलेलं आहे मित्रांनो. आणि तास क्रमांक 2 वरती जी गाडी पळाली, जी सामना झाली होती, तिचा 5वा क्रमांक आला. त्याच्यामध्ये गजा आणि पिस्टन, दातेवाडीचा गजा आणि पिस्टन ही जोडी पळाली मित्रांनो. या ठिकाणी जी 6वा क्रमांक आला, तास क्रमांक 1 वरती पळालेली गाडी चैतन्य आणि भुयाक दादा लेंगरेंचा. आणि त्यानंतर ज्यांचा मित्रांनो या ठिकाणी 7व्या नंबरसाठी सुद्धा गाडी सामनाच झाली होती. अशा पद्धतीने या ठिकाणी 3 गाड्या सामना झाल्या होत्या मित्रांनो. त्याच्यातून आपल्या फायर पुष्पाने आज या ठिकाणी पहिलं पारितोषिक घेतलेलं आहे. त्यामुळे त्याचं पुनश्च एकदा अभिनंदन. अशा पद्धतीने मित्रांनो हा एकदम सुरुवातीपासून सर्व जो हा सामना आहे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडला. कुठेही त्याला गालबोट लागलेलं नाही. सुटसुटीत आणि व्यवस्थित एकदम टायमाच्या आतमध्ये, म्हणजे जवळजवळ 50 गटाच्या आसपास जर असतील तर या ठिकाणी फायनल सुद्धा व्यवस्थित होते. आणि या ठिकाणी संयोजक, आयोजक आणि सर्व जे शिंदे कुटुंबीय आहेत तिथले, त्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार. अशाच पद्धतीचे सामने या ठिकाणी व्हावेत अशी मी त्यांना विनंती करतो. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला असाच सपोर्ट करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.